नमस्कार. मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, महा TET, CTET, टॅट परीक्षा या परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मानसशास्त्र, बालमानसशास्त्र. या विषयाच्या अनुषंगानं आपण आज मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती याची काही मुद्द्याच्या आधारे अभ्यास करणार आहोत, विचार करणार आहोत. मानसशास्त्राचा उदय व विकास कसा झाला याचा जर विचार केला तर इसवी सन पूर्व साधारण 4थ्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 384 या कालावधीमध्ये अरिस्टॉटल यांचं कार्य हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या आधी प्लुटो यांचं सुद्धा कार्य महत्त्वाचं आहे. तर अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. प्लुटो व सॉक्रेटिस यांचेही कार्य महत्त्वाचं आहे. प्लुटो हे अरिस्टॉटल यांचे गुरु प्लुटो आहेत आणि प्लुटो यांचे गुरु सॉक्रेटिस आहेत. प्लुटो यांनी रिपब्लिक नावाचा म्हणजेच प्रजासत्ताक नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये आदर्श राज्याविषयी त्यांनी आपले मत मांडलेले आहेत. दार्शनिक राजा ही संकल्पना या ग्रंथातून त्यांनी मांडली. त्यानंतर मॅकडुगल यांचं कार्य मानसशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यांनी मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. त्यानंतर त्या पुढील आपल्याला कार्य समजून घेत असताना विल्यम उंट यांचं कार्य समजून घेणं गरजेचं आहे. अगदी 19व्या शतकात 1879 साली त्यांनी लिप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली आणि प्रायोगिक मानसशास्त्राचं जनक म्हणून विल्यम उंट यांना ओळखलं जातं. त्यांनी मानसशास्त्रामध्ये फार मोठा क्रांतिकारी बदल करून मानसशास्त्र हे प्रयोगाद्वारे अभ्यास केला जाऊ शकतो हे सिद्ध केलं आणि बोधावस्थेचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या त्यांनी केली. सिग्मंड फ्राईड यांचे विचारसुद्धा मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. अबोध वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फक्त बोधावस्था ही मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नसून अबोधात्मक ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवासुद्धा महत्त्वाच्या आहेत असा विचार सिग्मंड फ्राईडने मांडला आणि मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे सांगितले. जॉन वॉटसन यांचं कार्य हे मानसशास्त्राला पुढं घेऊन जाणारं ठरलं, कारण अरिस्टॉटल यांनी आत्म्याचं शास्त्र ते मानसशास्त्र सांगितलं, मॅकडुगल यांनी मनाचं शास्त्र ते मानसशास्त्र सांगितलं, परंतु जॉन वॉटसन यांनी वर्तनवाद हा सिद्धांत मांडला आणि वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हा विचार मांडला. त्यांना वर्तनवादाचे जनक असं म्हणतात. त्यांनी अबोध अवस्था जी सिग्मंड फ्राईड यांनी मांडलेली आहे त्या अबोध अवस्थेला नाकारून वर्तनाला महत्त्व दिलं. वर्तन म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचं निरीक्षण करता येतं, वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली. आणि आपण सर्वजण DEDमध्ये शिकलो आहोत की वॉटसन यांनी सांगितलेलं आहे, बिहेवियर इज ॲन ॲक्शन विच कॅन सीन अँड ऑब्झर्व इन ॲन ऑब्जेक्टिव्ह वे. म्हणजे वर्तनाचं निरीक्षण करता येतं आणि वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र असतं. मन या मानसशास्त्र तज्ज्ञांचे विचारही महत्त्वाचे आहेत. त्यांनी अनुभव व वर्तनाचे शास्त्र व्याप्ती वाढवली. त्यांनी अनुभव व वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी संकल्पना मांडली. तर मॉर्गन किंग व रॉबिन्सन यांचे विचार मानसशास्त्राची व्याप्ती आणखी पुढे वाढवणारे आहेत. त्यांना समष्टीवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतात. त्यांनी मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मानसशास्त्राची व्याख्या केली. वॉटसन यांनी
मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या करत असताना मॉर्गन किंग व रॉबिन्स यांनी मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही मानसशास्त्राची व्याख्या करून मानसशास्त्राला अधिक व्याप्ती मिळवून दिली. तर त्यापुढे वुडवर्थ यांचे विचार आणि त्यांचं कार्य मानसशास्त्राच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यांनी एक सूत्र मांडलं ज्याच्यामध्ये उद्दीपकाला जीव जो प्रतिक्रिया देतो त्यानुसार अभ्यास करता येतो किंवा वर्तनाचा अभ्यास केला जातो, ज्याला SOR सूत्र म्हणतात. स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स. म्हणजे वर्तन म्हणजे काय आहे, तर वर्तन बरोबर आहे उद्दीपक, जीव आणि त्या जीवानं दिलेला प्रतिक्रिया. म्हणजे बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. हे SOR सूत्र वुडवर्थ यांनी मांडलं आणि मानवी वर्तन म्हणजे उद्दीपकाला जीवाने दिलेली प्रतिक्रिया हा विचार मांडला. या मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या बघत असताना, मानसशास्त्राचं स्वरूप बघत असताना मानसशास्त्रामध्ये विविध विचारप्रवाहसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. रचनावाद हा विचार विल्यम वुंट यांनी मांडला. त्यांना विल्यम वुंट व एडवर्ड टिचनर यांनी या तत्वाचा पुरस्कार केला. रचनावादाचे जनक हे टिचनर म्हणून ओळखले जातात आणि संवेदना, वेदना व बोधात्मक जाणीवांचा अभ्यास वुंट आणि टिचनर यांनी रचनावादाच्या माध्यमातून केला. कार्यवाद अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांनी हा विचार मांडला. यामध्ये बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर भर दिला. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा सिद्धांत मनोविश्लेषणवाद, जो सिग्मंड फ्राइड यांनी या विचाराचा पुरस्कार केला. वर्तनावर असणाऱ्या अचेतन मनाचा प्रभावावर सुद्धा भर दिला पाहिजे, त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्याला माहिती आहे मनोविश्लेषणाचा महत्त्वाचा सिद्धांत मांडला, ज्याला ईड, इगो आणि सुपर इगो हा सिद्धांत आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. त्याचा आपण सविस्तर त्याविषयी माहिती नंतर घेणार आहोत. वर्तनवादामध्ये जॉन बी वॉटसन, इव्हान पॅवलॉव आणि BF स्किनर या मानसशास्त्रज्ञांनी वर्तनवादाचा पुरस्कार केला. सर्व वर्तन आंतरिक शक्तीऐवजी पर्यावरणीय कारणाद्वारे भौतिक पद्धतीने स्पष्ट केली जाऊ शकते, हे त्यांनी आपल्या वर्तनवादाच्या माध्यमातून सांगितलं. आणि वर्तन निरीक्षणक्षम असतं, त्याचा अभ्यास करता येतो. त्यापुढं नवीन विचार मानवतावादी विचार कार्ल रॉजर्स यांनी मानसशास्त्रामध्ये मानवतावादी विचार मांडला. त्यांनी नैतिकतेला, मानवतावादाला महत्त्व दिलं. ही विचारसरणी मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून कशी महत्त्वाची आहे ही मानसशास्त्राच्या अंगानं पटवून दिली. त्यामध्ये त्यांनी स्वइच्छा, स्वनियंत्रण, आत्मवास्तविकीकरण या संकल्पना स्पष्ट केल्या. बोधनिक उपपत्ती ही मानसशास्त्राच्या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आणि क्रांतिकारी आहे. अल्रिस नेसर यांनी MRI आणि PET स्कॅन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे स्मरण, निर्णय, समस्या परिहार, बुद्धिमत्ता, भाषा इत्यादी मानसिक प्रक्रियांचा अभ्यास चुंबकीय अनुस्पात प्रतिमांच्या माध्यमातून करता येतो, तो केला जाऊ शकतो. हे अभ्यासाद्वारे सिद्ध केलं, ज्यामध्ये लोक कसे विचार करतात, समजून कसे घेतात, लक्षात कसे ठेवतात आणि शिकतात कसे, यासारख्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. मानसशास्त्राच्या विविध शाखा आपल्याला स्वरूप बघत असताना समजून घेणं गरजेचं आहे. मानसशास्त्राच्या खूप शाखा आहेत. मानसशास्त्राच्या शाखाचे काही मुख्य विभाग केले जातात. त्यामध्ये सैद्धांतिक मानसशास्त्रामध्ये बोधात्मक मानसशास्त्र, विकासात्मक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, असामान्य मानसशास्त्र, जैविक मानसशास्त्र, तर उपयोजित मानसशास्त्र या घटकामध्ये नैदानिक मानसशास्त्र म्हणजे जे निदान करणारं मानसशास्त्र, मार्गदर्शन करणारं मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, ज्याचा अभ्यास आपल्याला पुढं करायचा आहे आणि त्यावर अनेक प्रश्न आपल्या TET परीक्षेमध्ये विचारली जातात,
औद्योगिक व संस्थात्मक मानसशास्त्र आणि फॉरेन्सिक मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र हे मानसशास्त्राचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यासोबत आपण मानसशास्त्राच्या विविध शाखांचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येतं की बालमानसशास्त्र, बोधनात्मक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आणि सैद्धांतिक मानसशास्त्र. तर या वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या शाखा आहेत. त्यापैकी आपल्याला बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र या 2 मानसशास्त्राच्या विभागांचा अधिक सविस्तरपणे पुढच्या काही घटकामध्ये अभ्यास करायचा. या आजच्या घटकावर प्रत्येक परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा असो किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असो, म्हणजे महा-TET किंवा CTET या दोन्ही परीक्षेमध्ये आजच्या घटकावर किमान 2 किंवा 3 प्रश्न असतात. अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पुढे आपण बालमानसशास्त्राची व्याप्ती पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अतिशय थोडक्यात मी स्वतः काढलेल्या नोट्सद्वारे आपणास ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.